काय सुरू होतं आपलं? जातीतील विषमता आणि विषमतेची कारणे आणि त्यानंतर त्यावर उपाय आपण पाहिले. आज आपल्याला अभ्यासायचं आहे दुसऱ्या युनिटमधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या समस्या. इतर मागासवर्गीयांच्या समस्या. वही आणि पेन सगळेजण घेऊन बसत चला. दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला इतर मागासवर्गीयांच्या समस्या, मंडल कमिशन, त्यानंतर जातीय विषमता या घटकांचा अभ्यास करायचा आहे. आज आपल्याला अभ्यासायचं आहे इतर मागासवर्गीयांच्या समस्या. आता इतर मागासवर्गीय कोणाला म्हणावं या संदर्भात चर्चा आपण जरूर करू. त्याच्यापूर्वी भारतातील जातीय व्यवस्थेच्या संदर्भात थोडीशी चर्चा होणं किंवा ते समजून घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे किंवा कर्मप्राप्त ठरतं. आपल्याला माहित आहे की जगाच्या पाठीवर एवढी क्लिष्ट गुंतागुंतीची सामाजिक व्यवस्था आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही जी आपल्याला केवळ आणि केवळ भारतात पाहायला मिळते. भारतातील असणाऱ्या सामाजिक व्यवस्थेचे स्वरूप धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग या सगळ्या घटकांच्या आधारावर येथील असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये विषमता ही ओतप्रोत भरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा असणाऱ्या विषम समाज व्यवस्थेमध्ये या समाज व्यवस्थेतील असणाऱ्या वेगवेगळ्या जातीय गटांचं विभाजन शासनामार्फत विधिलिखित किंवा आपल्या भारतीय संविधानामार्फत वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची स्थिती जर आपण पाहिली तर आजच्या स्थितीला मोघमपणे जर बोलायचं झालं, ढोबळपणे जर बोलायचं झालं तर 6 ते 6.5 हजारांच्या वर जाती ह्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जाती व्यवस्थेची असणारी शृंखला, जाती व्यवस्थेची असणाऱ्या स्तरीकरणाची व्यवस्था केवळ आणि केवळ भारतामध्ये कोणत्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा कोणत्या धर्मामध्ये पाहायला मिळते तर ती हिंदू धर्मामध्ये पाहायला मिळते. आणि हिंदू धर्मातील बाकी धर्मांमध्ये आपल्याला पंथ पाहायला मिळतात, पण जाती व्यवस्था एवढी प्रभावी आणि प्रबळ नाहीये. जसं की भारतामध्ये सगळे प्रमुख धर्म आहेत, त्या प्रमुख धर्मांमध्ये हिंदू धर्म असा एक धर्म आहे की ज्या धर्मामध्ये अनेक पंथ तर आहेतच, पण त्याचबरोबर इथे अतिशय विशेष स्वरूपातली असणारी एक जाती व्यवस्था सुद्धा आपल्याला इथं अस्तित्वात असलेली पाहायला मिळते. तर या भारतीय समाजातील असणाऱ्या जाती व्यवस्थेचं स्वरूप जर आपण पाहिलं, याच्यापूर्वी सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. जाती व्यवस्थेच्या निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी मांडलेले जे काही उत्पत्तीचे सिद्धांत आहेत जातीच्या उत्पत्तीचे, त्याचाही आढावा यापूर्वी जेव्हा जेव्हा आपल्याला संदर्भ घेण्याची परिस्थिती त्यावेळेस आपण तो संदर्भ घेतलेला आहे. भारतीय समाजातील असणाऱ्या ह्या जाती व्यवस्थेच्या क्लिष्टतेतूनच स्वातंत्र्यानंतर समग्रपणे समान पातळीवर या देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकांचा विकास व्हावा आणि हा विकास साधायचा असेल तर विकासाचा केंद्रबिंदू कुठं आणि कसा ठरवावा हे ठरवण्यासाठी म्हणून आपल्या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये किंवा त्याच्या पूर्वीच 1935 पासून साधारणपणे जातीय प्रवर्ग हे निर्धारित करण्यात आलेले होते. आणि मग 1935 मध्ये 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये SC, ST, OBC असे प्रवर्ग वेगवेगळ्या जातीय गटांची नियुक्त करण्यात आले, त्यांची निर्मिती करण्यात आली आणि मग वेगवेगळ्या जाती आणि जमातींना या प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. आपल्याला माहिती आहे SC म्हटल्यानंतर शेड्यूल्ड कास्ट, ज्या अनुसूचित जाती आहेत की ज्या शेड्यूल्डमध्ये त्या अनुसूचीमध्ये उद्धृत करण्यात आलेल्या आहेत 1935च्या कायद्याप्रमाणे, त्या सर्व जातींना अनुसूचित जाती असं म्हटलं जातं. शेड्यूल्ड ट्राईब, शेड्यूल्ड ट्राईब मीन्स ज्या जमाती त्या ठरवल्या गेलेल्या निर्धारित केलेल्या अनुसूचीमध्ये आहेत अशा सर्व त्या अनुसूचीतील असणाऱ्या आदिवासी लोकांना किंवा त्या जमातींना आदिवासी किंवा शेड्यूल्ड ट्राईब असं म्हटलं जातं, त्याला आपण ST असं म्हणतो. जसं महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलेलं आहे की 47च अधिकृत असणाऱ्या सरकारच्या मान्यतेच्या असणाऱ्या जमाती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जमातींचे वाद न्यायालयामध्ये आहेतच की आम्हीही आदिवासी आहोत हे म्हणत आहेत आणि बहुतांश लोकांना आज आदिवासींना मिळणारे जे काही आरक्षण आहे, इतर गोष्टी आहे, नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळणारे त्यांचे फायदे आहेत,
हे लाटण्यासाठी अनेक आदिवासी इतर जमाती सुद्धा स्वतःला आदिवासी म्हणून घोषित करण्याच्या मार्गी लागलेल्या इतर जाती आपल्याला पाहायला मिळतात. असो, तो वादाचा प्रश्न आहे आणि तो चर्चेचा इथं मुद्दा नाही. पण जशा जमाती आहेत, जमातींचा प्रवर्ग आहे, ज्या अनुसूचित जाती आहेत त्यांचा एक प्रवर्ग आहे, त्याचप्रमाणे ह्या दोन जातींचे प्रवर्ग सोडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जनरल म्हणजे खुल्या म्हणजे सवर्ण किंवा ज्याला आपण उच्च जाती म्हणतो अशा जातींचा वर्ग सोडून शिल्लक राहिलेल्या जेवढ्याही काही सर्व जाती होत्या, या सर्व जातीय गटांसाठी एक बृहद स्वरूपाचा, मोठ्या स्वरूपाचा एक प्रवर्ग निर्धारित केला, तयार केला आणि त्या प्रवर्गाला नाव दिलं इतर मागासवर्गीय जाती, मीन्स ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. तर ह्या ज्या काही ओबीसीच्या जाती आहेत, ओबीसी प्रवर्गातील असणाऱ्या जातींची संख्या ही सर्वाधिक जास्त आहे असं म्हटलं गेलेलं आहे. याचाही एक वाद सध्याकालीन स्थितीमध्ये सुरू आहे, त्यावर चर्चा आपण पुढे करू. अनेक ओबीसी समाजातील संघटनांचं असं म्हणणं आहे की जातीवर आधारित जनगणना ही केल्या जावी आणि ही जातीय आधारित असणारी जी काही जनगणना आहे ती करत असताना त्या ओबीसी समाजातील असणाऱ्या सगळ्या ज्या जाती आहेत त्यांची जातीनिहाय जनगणना करण्यात येईल. कारण का, एक वाद सुरू आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्या जाती गटातील असणाऱ्या लोकांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये जर संधीची समानता मिळत असेल, संधी जर मिळत असेल, तर ही संधी ही ओबीसी लोकांना का नाही, याच्या संदर्भात एक विस्तृत आढावा आपल्याला मंडल कमिशनचा घ्यायचा आणि त्याच्यावर चर्चा आपण जरूर करू. मंडल कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा आपल्याला करायची आहे आणि जो सिलेबससाठी ठेवलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण रिपोर्ट ओबीसीच्या उत्थानासाठी म्हणून पी.बी. मंडल यांना ओबीसींचा मसीहा म्हणून ओळखलं जातं. त्यांनी ज्या काही तरतुदी केल्या त्या तरतुदींची अंमलबजावणी जर या ओबीसींच्या विकासासाठी आज आपल्या देशात स्वातंत्र्याच्या नंतर जर झाली असती तर निश्चितच आज जी ओबीसी किंवा मागासवर्गीयांच्या इतर मागासवर्गीयांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निश्चितच आपल्याला दिसल्या नसतात. तर ह्या ज्या काही ओबीसींच्या समस्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला जे हवं आहे मिळायला पाहिजे ती मिळताना दिसत नाही. असं सांगितलं गेलं की 52% लोकसंख्या आहे, पण आजच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर 27%च आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यातही महाराष्ट्रातील असणाऱ्या आरक्षणाची स्थिती जर आपण पाहिली तर ओबीसीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीय गटांचा समावेश, वेगवेगळ्या जाती गटांना वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग ह्या ओबीसीमध्ये जे केंद्रामध्ये ओबीसी म्हणून गणल्या जातात ते राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीय प्रवर्गांमध्ये विभागले गेलेले आपल्याला पाहतात. NT1 आहे, NT2 आहे, NT3 आहे. NT मीन्स नॉमेडिक ट्राईब, नॉमेडिक ट्राईब्स मीन्स भटक्या जमाती, यांच्यामध्ये यांचं विभाजन झालेलं आहे. त्यानंतर SBC आहे, स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो, की विशेष मागासांचा प्रवर्ग की जे अतिमागास म्हणून समजले गेले त्यांचा विशेष मागासांचा प्रवर्ग आहे, त्याला SBC म्हणतो. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आता समग्र भारतभर हे दोन वादंग उठलेलं आहे. ACBC नावाचा एक प्रवर्ग महाराष्ट्र शासनाने काढला, त्यांना आरक्षण कुठे द्यावं हा महत्त्वाचा मुद्दा चालू आहे, मराठ्यांच्या आरक्षणासाठीचा आहे. सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासांचा एक प्रवर्ग म्हणून सरकारने महाराष्ट्रामध्ये घोषित केला, त्यांनाही आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले, त्यांची समस्या चर्चेला येऊ लागलेल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये वर्ष दीड वर्षापूर्वी एक निर्णय घेतला आणि त्यांनी एक नवीन प्रवर्ग निर्माण केला. त्या प्रवर्गाला त्यांनी नाव दिलं EWS मीन्स इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स, आर्थिकदृष्ट्या मागासांचा एक प्रवर्ग. असे अनेक प्रवर्ग अलीकडील काळात उदयास आले किंवा ह्या सगळ्यांची चर्चा होते. पण आज आपल्याला ज्या मुद्द्यांविषयी प्रकर्षाने चर्चा करायची आहे तो मुद्दा म्हणजे इतर मागासवर्गीय आणि त्यांच्या समस्या. आता हे जे काही ओबीसी आहेत आणि ह्या ओबीसीच्या काय समस्या आहेत हे पाहण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये असणारी ही जी ओबीसी कोणाला म्हणावं, तर एक वर्णव्यवस्थेची संकल्पना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्वीकारण्यात आलेली होती आणि या वर्णव्यवस्थेच्या आधारावर भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था ही घट्ट आपली पकड समाज व्यवस्थेवर करून ह्या जाती व्यवस्थेने ठेवलेली होती. वर्णव्यवस्थेचं विस्तारित रूप म्हणून जाती व्यवस्थेकडे पाहिलं जातं. वर्णव्यवस्थेच्या आधारावरच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था निर्माण झाली. तर ह्या वर्णव्यवस्थेतील असणारे हे जे काही घटक आहेत त्या घटकांमध्येच ओबीसींचाही समावेश होतो. साधारणपणे असं म्हटलं जातं की आता यावरही चर्चा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. समाजशास्त्रांच्या असणाऱ्या गटांमध्ये सुद्धा, अभ्यासकांमध्ये सुद्धा हे चर्चा होत असते. तर शूद्रांमध्ये समावेश ओबीसींचा केला गेला असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की, आणि हे काही प्रमाणामध्ये सत्य यासाठी आहे की
बहुतांश ओबीसीतील असणाऱ्या जाती आणि जमातीतील लोकांना, जातीतील लोकांना, ओबीसी प्रवर्गातील जातीतील लोकांना अनेक अधिकार या समाज व्यवस्थेतील प्रस्थापित असणाऱ्या समाज व्यवस्थेने आणि उच्च समजल्या जाणाऱ्या जाती गटांनी नाकारलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समस्या आहेत त्या समस्या पाहत असताना त्यांची चर्चा आपण पुढे करणार आहोत. तर भारतातील असणारा हा जो काही 52% समाज आहे, आजच्या स्थितीला आपण असं समजून चालू की साधारणपणे ढोबळमानाने एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 52% लोकसंख्या ज्या समूहाची आहे, ज्या समुदायाची आहे, तो समुदाय आज विकासापासून कोसो दूर आहे. आजही त्या समाजातील असणाऱ्या लोकांना दयनीयतेचा, दारिद्र्याचा, आर्थिक विषमतेचा, सामाजिक विषमतेचा, राजकीय सत्तेपासून वंचिततेचा सामना करावा लागतो आणि उपेक्षितपणे जीवन, वंचितपणे जीवन, दारिद्र्याच्या अवस्थेत खितपत पडलेले जीवन त्यांना जगावं लागतं. आणि म्हणून ह्या 52% लोकांच्या विकासाशिवाय राष्ट्रविकास घडून येणं शक्य नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी आणि एकूणच राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी या 52% लोकसंख्येचा विकास होणं हे राष्ट्राच्या दृष्टीने आणि ज्याला आपण म्हणतो की विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. परंतु ज्या प्रमाणात या लोकांच्या समस्यांकडे लक्ष सत्ताधाऱ्यांनी द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात आजपर्यंत यांच्याकडे लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आजच्या स्थितीला आपण पाहतो की या देशामध्ये 52% हा समाज विकासापासून कोसो दूर गेलेला आपल्याला आजही दिसून येतो. तर मग ह्या समाजाच्या संदर्भात अनेक समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या. काही समाजशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार जे आहेत यांचा समावेश हा ओबीसीमध्ये केला जातो. म्हणजे जे 12 बलुतेदार होते, ज्याला आपण जजमानी सिस्टम म्हणतो किंवा बलुतेदारी पद्धती म्हणतो, तर ह्या बलुतेदारी पद्धतीतील असणारे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार, साळी, माळी, कोळी, धनगर, त्यानंतर जे काही इतर तेली आहेत, तांबोळी आहेत, ह्या सगळ्या लोकांचा समावेश, माळी आहे, हे सगळी लोक जे आहेत ह्या सगळ्या लोकांचा समावेश हा ओबीसीच्या प्रवर्गामध्ये होतो. 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारांचा. त्या 12 बलुतेदारांपैकी काही बलुतेदारांचा समावेश एससी मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो, काही बलुतेदारांचा समावेश एसटी मध्ये, एसटीच्या प्रवर्गात झालेला पाहायला मिळतो. पण बहुतांश बलुतेदार आणि अलुतेदारी पद्धतीमध्ये असणारे ज्या जाती आहेत त्या सर्व जाती गटांचा समावेश हा ओबीसी मध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ओबीसी कोणाला म्हणावं या संदर्भात काही समाजशास्त्रज्ञांनी आपली मतं नोंदवली. त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण मत हे डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी नोंदवलेलं आहे. तर एम.एन. श्रीनिवास असं म्हणतात की इतर मागासवर्गीय कोणाला म्हणावं किंवा ओबीसी कोणाला म्हणावं, तर ते असं म्हणतात की इतर मागासवर्गीय समाज म्हणजे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक मागासलेला न मानता तो ज्या समुदायातील आहे, मीन्स ज्या जातीतील आहे, त्या सामुदायिक समूहातील सर्वच व्यक्तींना किंवा त्या समूहातील सर्वच व्यक्तींना मागासवर्गीय समजण्यात यावे. उदाहरणार्थ, लोहाराचा मुलगा हा एकटा मागासवर्गीय नाही, तर सर्व लोहार जातीतील व्यक्ती या इतर मागासवर्गीय म्हणून संबोधल्या जाऊ शकतात किंवा त्यांना सगळ्यांना संबोधलं जावं, असं मत डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी इतर मागासवर्गीयांची संकल्पना अधिक विस्ताराने स्पष्ट करण्यासाठी आपलं मत मांडलं. म्हणजे एक व्यक्ती मागासवर्गीय असू शकत नाही, तर तो ज्या समूहाचं, ज्या समुदायाचं म्हणण्यापेक्षा अधिक खोलाने आणि विस्ताराने आणि स्पष्टपणे सांगायचं म्हणजे तो ज्या जातीचं प्रतिनिधित्व करत असतो, तो जातीय प्रवर्ग, तो ती जात ज्या प्रवर्गामध्ये त्या जातीचा समावेश झालेला आहे, त्या समूहाला किंवा त्या व्यक्तीला आपण त्या प्रवर्गाच्या नावाने संबोधतो. त्याचप्रमाणे ओबीसी मध्ये सुद्धा हीच बाब लागू होते. आणि म्हणून डॉक्टर एम.एन. श्रीनिवास असं म्हणतात की एक व्यक्ती हा एका विशिष्ट प्रवर्गाचं प्रतिनिधित्व नाही करत, तर तो ज्या समूहाचा आहे, ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतो, तो समूह हा त्या प्रवर्गामध्ये गणला जातो. म्हणून मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये सुद्धा, इतर मागासवर्गीयांच्या संबंधामध्ये सुद्धा हीच बाब लागू होते आणि ही बाब एम.एन. श्रीनिवास यांनी अधोरेखित केली. त्यानंतर एक छोटीशी अशी व्याख्या ढोबळमानाने तयार करण्यात आली की भारतातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना आपणास इतर मागासवर्गीय समजता येईल. कारण का तर भारतामध्ये आपण पाहतो की या 12 बलुतेदारांना सपोर्टेड असणारा व्यवसाय करणारे इतर जे व्यावसायिक होते ह्या सगळ्यांचा समावेश तत्कालीन असणाऱ्या ग्रामीण भारतीय समाजातील जजमानी पद्धतीमध्ये किंवा बलुतेदारी पद्धतीमध्ये काय समजलं जायचं, त्या सर्वांना अलुतेदार असं म्हटलं जायचं. आणि म्हणून हे जे 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार आहेत किंवा यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन भरपूर विस्तार झालेला आहे, तर ह्या सगळ्यांचा समावेश हा ओबीसी मध्ये केला जावा किंवा त्यांना ओबीसी म्हणून समजलं जावं किंवा इतर मागासवर्गीय म्हणून समजलं जावं, अशी एक व्याख्या काही समाजशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यानंतर एक दुसरी व्याख्या झालेली आहे किंवा केलेली आहे ढोबळमानाने की शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या समाजातील
विशिष्ट वर्गास इतर मागासवर्गीय असे संबोधण्यात यावे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले जे काही समाजातील व्यक्ती आहेत, अशा लोकांना इतर मागासवर्गीय समजलं जावं, अशी ही एक व्याख्या केलेली आहे. सारांश स्वरूपाने आपल्याला असं म्हणता येतं की जो समूह संख्येने विशाल आहे, जो विकासापासून वंचित आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, ज्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आणि धार्मिक समस्या ह्या आजही जशा आहेत तशाच, जशा पूर्वी होत्या तशाच आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा असणाऱ्या संख्येने बहुसंख्याक असणाऱ्या समूहातील जातीय प्रवर्गातील लोकांना आपण ओबीसी असं म्हणायला हरकत नाही, असं आपल्याला म्हणता येतं किंवा ह्या सगळ्या व्याख्यांचा सूर आपल्याला पाहता येतो. आता आपल्याला अभ्यासायचं आहे की या ओबीसीच्या काय समस्या आहेत किंवा इतर मागासवर्गीयांच्या आपल्या भारतामध्ये काय समस्या आहेत. आपण एक एक समस्यांचा आढावा घेऊ. त्यातली पहिली समस्या आहे सामाजिक समस्या. इतर मागासवर्गीयांचे काही सामाजिक प्रश्न आहेत, काही सामाजिक समस्या आहेत, काही सामाजिक मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांमुळे त्यांचं सोशल स्टेटस डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. समाजातील त्यांचा सामाजिक दर्जा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. तर ह्या मागासवर्गीयांच्या किंवा ओबीसीच्या काय सामाजिक प्रश्न आहेत किंवा काय सामाजिक समस्या आहेत. तर इतर उच्च वर्णीयांच्या तुलनेमध्ये, उच्च जातीय लोकांच्या तुलनेमध्ये इतर मागासवर्गीयांना अत्यंत निम्नतेचं स्थान समाजामध्ये मिळतं. हा एक महत्वाची समस्या. दुसरी महत्वाची समस्या, या लोकांचे जे राहणीमान आहे, ज्याला आपण लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणतो, हे सुद्धा अत्यंत मागासलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मागासवर्गीयातील, इतर मागासवर्गीयातील अशा अनेक जमाती आहेत की ज्यांना 2 वेळेसच्या जेवणासाठीची सुद्धा भ्रांतीचा सामना त्यांना करावा लागतो. अनेक समस्यांचा सामना करत असताना आपण पाहतो की ओबीसी मधल्या काही जाती त्या प्रस्थापित म्हणून एका वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये संबोधल्या जात तरी असल्या तरी त्या जाती गटांचं सुद्धा मागासलेपण आपल्याला पाहायला मिळतं. त्या जाती गटातील काही मोजक्या लोकांना ऐशोआराम किंवा सामाजिक प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, पण सगळ्याच लोकांना तसं आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर यांचं अत्यंत निम्नतेचं राहणीमान या लोकांकडे आहे किंवा तिचा सामना त्यांना करावा लागतो. त्यानंतर अशा जातीच्या लोकांचं जगण्याचं जे मुख्य साधन आहे ते आपण पाहतो की शारीरिक श्रम आहे. बहुतांशी ह्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाजातील असणाऱ्या जातीय गटातील लोकांकडे शेती हा व्यवसाय आहे, पण त्या व्यतिरिक्त इतर असणारे जे लोक आहेत यांच्याकडे कुठल्याही शेतीची मालकी किंवा उत्पादनाच्या साधनांची मालकी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर इतर जे काही लोक आहेत, बहुतांश लोक असे आहेत की ज्यांना आपलं स्वतःचं श्रम विकल्याशिवाय, शारीरिक श्रम विकल्याशिवाय या लोकांना आपलं जीवन जगता येत नाही. म्हणून कष्ट केल्याशिवाय आपली उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत नाही. अशा अत्यंत विपरीत अवस्थेमध्ये ही लोक जीवन जगताना आपल्याला पाहायला दिसतात. म्हणून दारिद्र्याच्या अवस्थेत ही खितपत पडलेली ही आपल्याला पाहायला मिळतात. दारिद्र्याच्या समस्यांचा सामना सुद्धा ह्या लोकांना करावा लागतो. आणि त्याचबरोबर जगण्यासाठी आवश्यक असणारी जी इतर साधनं असतात किंवा आवश्यक असणाऱ्या त्या गरजा असतात, त्या गरजांची पूर्तता ही लोक आपल्याला करताना दिसत नाही. जसं उदाहरण आपण पाहतो की अन्न, वस्त्र, निवारा ही त्यांची प्राथमिक गरज आहे आणि या प्राथमिक गरजांची पूर्तता सुद्धा या लोकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, अशा सगळ्या गरजांसाठी सुद्धा त्यांना इतरांवर अवलंबून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा सत्ताधाऱ्यांवर त्यांना अवलंबून राहावं लागतं आणि त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी नेहमी याचना सत्ताधाऱ्यांकडे त्यांना करावी लागते. त्यानंतर जसं आपण पाहतो की या लोकांना आर्थिक, आपल्या शारीरिक श्रम आणि कष्टाची कामं केल्याशिवाय स्वतःचा चरितार्थ चालत नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की तुम्ही सगळे आपण खेड्यांमध्ये राहतो, खेड्यामध्ये जीवन जगतो, खेड्यातलं जीवन आपल्याला माहित आहे. एक उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर लोहाराचा व्यवसाय करा. लोहारकीचा व्यवसाय करणारा हा लोहार आहे. घनानी आयरनावर ठेवलेल्या वस्तूला, लोखंडाच्या वस्तूला आकार देणं हे एवढं कष्टाचं आणि शारीरिक श्रम करतो आणि त्या कष्टाच्या आणि शारीरिक श्रमाच्या मोबदल्यामध्ये मिळणारं त्याला जे काही मानधन असतं, त्याला मिळणारं जे काही मूल्य असतं, हे एवढं तुटपुंज स्वरूपाचं असतं की त्या तुटपुंज स्वरूपाच्या उत्पन्नामध्ये त्याच्या गरजांची पूर्तता तेवढ्या उत्पन्नामध्ये त्यांच्या गरजांची पूर्तता ही होताना त्याला दिसत नाही. म्हणून आपण पाहतो की या लोकांना शारीरिक श्रम केल्याशिवाय स्वतःचा चरितार्थ भागवता येत नाही. एक आम्हीच फरक त्यांना बघतो. म्हणून उदाहरण तुम्हाला सांगतो की लोहारकीचा व्यवसाय करणारा हा जो लोहार असतो, या लोहाराला मिळणारं जे अर्थार्जन असतं त्याच्या श्रमाच्या तुलनेत अतिशय तुटपुंज स्वरूपाचं. शेतीशी संबंधित असणारे अनेक कामं ह्या लोहारांच्या मुलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांना करावं लागतं. एक उदाहरण त्यांचं पहिलं खेड्यांमध्ये बैलगाड्या आजही आहेत, पण त्यांची चाकं ही आज लोखंडाची झालेली आहे.
पहिले लाकडाची चाकं असायची आणि त्या लाकडाच्या चाकांवर एक लोखंडाची धावपट्टी असायची आणि ती पट्टी लाकडाचा अंतर थोडासा कमी झाला झिजलं की ती पट्टी पडायची आणि पुन्हा मग ती पट्टी लावावी लागायची. आणि हे लावण्यासाठी त्या लोहाराच्या मुलाला किंवा लोहाराच्या कुटुंबियांना त्याच्याकडे घेऊन जायचं आणि घेऊन गेल्यानंतर तो काय करायचा की त्या शेतकऱ्याला सांगायचं की तुम्ही गोवऱ्या आणा. गोवऱ्या माहिती ना, शेणाच्या असतात. त्या गोवऱ्या आणून त्या गोवऱ्यांची रचना करून त्या गोवऱ्यांमध्ये प्रथम ती जी काही लोखंडाची धावपट्टी असायची तिला तप्त केलं जायचं किंवा लाल केलं जायचं, म्हणजे तिला गरम केलं जायचं. आणि गरम केलेल्या त्या लोखंडाच्या पट्टीला जे काही लाकडाचं चाक असायचं त्या चाकाच्या गोल रिंग जो काही त्याचं परिघ आहे त्या परिघावर ठेवून त्याला स्ट्रोक देऊन किंवा त्याच्यावर घणाने वार करून त्याला पकडून त्याच्या चिमट्यांनी त्याला ते बसवलं जायचं आणि त्यानंतर पाणी टाकून ते चाक पॅक करून किंवा चांगलं व्यवस्थित करून त्या शेतकऱ्याला दिलं जायचं. हे सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला साधारणपणे 3-4 घंट्याचा वेळ जास्त जायचा, पण कमी नाही जायचा. आणि मग एक धावपट्टी एवढं सारं शारीरिक श्रम त्या आगीमध्ये त्याला त्याची ती तुमच्या भाषेतून तुम्ही लासणं म्हणता, तर ती आग त्याला जवळ लागल्यानंतर बहुतांश वेळेस त्याला आगीचे चटके लागायचे. आणि एवढं सहन करून सुद्धा त्या व्यक्तीला मिळणारी मजुरी किती असायची, तर अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची, 20 रुपये, 30 रुपये, 10 रुपये अशा प्रमाणात. किंवा कधी कधी तर तो शेतकरी पैसे न देता त्याला धान्य देऊन ती त्याच्याकडून ते श्रम करून घेतलं जायचं. तर अशी कष्टाची आणि शारीरिक श्रमाची अधिकाधिक कामं करून सुद्धा या लोकांना यांच्या जीवनविषयक असणाऱ्या ज्या काही मिनिमम नीड्स आहेत किंवा मिनिमम ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून यांच्या ज्या काही समस्या आहेत, सामाजिक समस्या ह्या आवासून उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतो की या समाजातील व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली नाही. इतर मागासवर्गीय समाजातील असणारे हे निम्न स्वरूपाची व्यवसाय करणारी जी लोक आहेत ओबीसीची, या लोकांना आजही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. ओबीसी मधल्या बहुतांश जमाती भटक्या जाती ह्या आजही भटक्या स्वरूपात जीवन व्यतीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. रामनाथ चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्रातील असणाऱ्या भटक्या जमातींच्या संदर्भातले 2 खंड विशिष्ट स्वरूपाचे लिहिले. महाराष्ट्रातील असणाऱ्या एकूण या सगळ्या भटक्या जमातीच्या लोकांची स्थिती जर तुम्ही पाहिली तर अत्यंत मागासलेपणाचं आणि हीनतेचं जीवन ह्या लोकांना जगावं लागतं. यांच्या कोणत्या समस्या आहे, जगण्याची भ्रांत त्यांची कशी आहे, याचं एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक भटकी जमात आहे आणि त्या भटक्या जमातीचं नाव आहे पांगुळ. पांगुळ जमातीचे लोक आहे. तर पांगुळ शेषराव कदमांची एक कादंबरी आहे पांगुळ नावाची, ती जरूर वाचा. कधी प्रसंग आला तर आपल्या लायब्ररीमध्ये आहे की माहित नाही, पण पांगुळ या कादंबरीमध्ये या पांगुळ जमातीतील भटक्या लोकांच्या कथा आणि व्यथा मांडल्या. तर ही लोक भटकायचे. पांगुळ काय करायचा, तर एक खेड्यांमध्ये जायचा, उंच झाड पाहायचं, त्या उंच झाडाच्या अत्यंत वरच्या टोकावर जायचा आणि तिथे गेल्यानंतर तो भल्या पहाटे सकाळी तो जायचा, गावामध्ये थांबायचा तिथे, आणि तिथून आल्यानंतर मग खाली त्याचं जे धान्य धुन्य लोक टाकायचे, त्याला दक्षिणा म्हणून आणून द्यायचे, भिक्षा म्हणून आणून द्यायचे. त्याच्या खाली तो अंतरण आपल्या धोती वगैरे धोतर वगैरे असं टाकायचं आणि त्याच्यावर गावातल्या महिला वगैरे आणून टाकायच्या. आणल्यानंतर मग तो वरून झाडावरूनच खालच्या महिलेला त्यांच्या पतीचं नाव विचारायचं, त्यांच्या पतींच्या वडिलांचं नाव विचारायचं, त्यांच्या वडिलांच्या वडिलांचं नाव विचारायचं आणि सांगत असताना तो वरून तिथून उभा राहून म्हणायचा की तुमच्या गावात मी पांगुळ आलेला आहे. आणि मग तो म्हणायचा की पंढरपूरच्या विठोबाला, शिर्डीच्या साईबाबाला, अशा प्रकारे तो म्हणायचा. आणि या घरच्या व्यक्तींमुळं त्यांनी दिलेले हे काही जे दान आहे ते दान पावलं हो, असं म्हणून तो चर्चा म्हणजे मोठ्याने आवाज करायचा आणि तो भिक्षा मागायचा. या लोकांना मिळणारं जे काही अर्थांचं नसायचं किंवा धान्य असायचं हे अत्यंत तुटपुंज स्वरूपात असायचं. त्यानंतर तुम्ही वासुदेव पाहिले असतील, अनेकदा आपण सिनेमांमध्ये गाण्यांमध्ये पाहतो. हे सुद्धा भटक्या जमातीचे लोक आहेत. या लोकांना सुद्धा मिळून गावामध्ये भ्रमंती केल्यानंतर मिळणारं जे अन्नधान्य असायचं ते सुद्धा अत्यंत तुटपुंज स्वरूपाचं असायचं. म्हणजे ह्या लोकांना अनेकदा मसनजोगी असतील, गोसावी असतील, ते भटक्या जमातीची लोक आहेत. वैदू जमातीची लोक असतील, वैदू जमाती आपल्याकडे आहे. त्यानंतर चुडमुडके असतील की जे छोटे छोटे प्राणी वगैरे घेऊन त्यांचा व्यवसाय करतात किंवा त्यांना चालवलं म्हणजे खेळवलं वगैरे जातं, जसं की पहिले यायचे माकडांचा वगैरे खेळ करायचा. तर ही सगळी लोक ओबीसी समाजातील आहेत, हे भटक्या जमातीतील लोक आहेत. तर अशा लोकांचं जे काही समस्या आहे ती शारीरिक श्रम केल्याशिवाय या लोकांच्या गरजांची पूर्तता होत नाही आणि अनेकदा ह्या गरजा त्यांच्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर ह्या लोकांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक नव्हती आणि उच्च जाती गटातील लोकांच्या वर्चस्वाखालीच त्यांना जीवन जगावं लागलं. त्या गटातील लोकांनी सांगितलेला शब्द हा यांच्यासाठी ब्रह्मवाक्य असायचा आणि शिरोधार्य मानून त्या लोकांना त्यांच्या
कडून मिळणारी जी काही उपेक्षिततेची वागणूक आहे, वंचिततेची वागणूक आहे, याच्या आधारावर आपलं जीवन व्यतीत करावं लागायचं आणि तो सुद्धा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनलेला होता आणि हे सर्व ऍक्सेप्ट करून ती लोक चालायची. आणि म्हणून सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न असेल, शारीरिक श्रमाचा प्रश्न असेल, श्रमाच्या प्रमाणात मिळणाऱ्या मोबदल्याचा प्रश्न असेल, त्याच्यावर आर्थिक समस्येवर आपण चर्चा करणारच आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण यांच्या पाहिल्या तर यांच्या अनेक सामाजिक समस्या आहेत. यांच्या राहण्याच्या घराचे प्रश्न आहेत, यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, यांच्या दारिद्र्याचा प्रश्न आहे, यांच्या इतर आणखी नसणाऱ्या ज्या काही त्यांच्या नीड्स आहेत त्या गरजांचा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या गरजा ह्या यांच्या सामाजिक समस्या ह्या निर्धारित करतात. म्हणून ओबीसींच्या असणाऱ्या सामाजिक समस्या ह्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सामाजिक समस्यांची उकल केल्याशिवाय यांची समाजातील प्रतिष्ठा आणि यांचा दर्जा उंचावणं शक्य नाही असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून त्यांची ती पहिली समस्या. त्यानंतर दुसरी समस्या आहे, एक समस्या होते आपण पाहू, 10 मिनिटाचा वेळ झाला, ती म्हणजे आर्थिक समस्या. जसं मी आताच तुम्हाला म्हटलं की वेगळ्या स्वरूपाचे शारीरिक श्रम करून सुद्धा, अतिशय कष्टाचे शारीरिक श्रम करून सुद्धा या लोकांना मिळणारं जे अर्थार्जन असायचं किंवा आजही मिळतं ते अर्थार्जन अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाचं. एक तर बलुतेदारी सिस्टम असल्या कारणाने या लोकांना आपल्या जातीचा पारंपरिक व्यवसायच करणं हे अलिखित नियमानुसार कंपल्सरी. जर आपल्या जातीचा पारंपरिक व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारण्याचा यांनी जर प्रयत्न केला तर समाजातील इतर जातीय लोक किंवा इतर समूहातील लोक हे त्यांची निर्भसना करायची किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकायचे. आजही खेड्यामध्ये तुम्ही पहा, शहरांमध्ये थोड्या प्रमाणात ठीक आहे, पण खेड्यांमध्ये जर नाव्याचा व्यवसाय इतर व्यक्ती करू शकतो का? तर नाही. इतर व्यक्तीला नाव्याचा व्यवसाय करण्याची संधी आहे का? तर नाही. तर नाव्याचा व्यवसाय नाहीच व्यक्तीने करा, इतर व्यक्तीला ती करण्याची संधी नाही. जसं की सुतारकीचा व्यवसाय सुतार करतात, खेड्यामध्ये आपण पाहतो की शेतीशी संबंधित असणारी अवजारे लाकडाची तयार वगैरे करून सुतार करतात. प्रत्यक्षामध्ये त्यांनी केलेली जी मेहनत असते त्या मेहनतीच्या तुलनेमध्ये त्याला काही मिळतं का? ठीक आहे, अलीकडील काळातील मोठ्या शहरांमधले हे फर्निचर्सवाले वेगळ्या प्रकारे मशीनच्या आधारावर काम करून पैसे वेगळे कमवत आहेत, त्यांची आर्थिक संपन्नता आली, हा भाग वेगळा. पण आजही खेड्यांमध्ये राहणारे बहुतांश जे काही सुतार समाजातील हे बलुतेदारी सिस्टम मधले लोक आहेत, ओबीसी आहेत, यांची स्थिती जर आपण पाहिली तर हे आर्थिकदृष्ट्या आजही विवंचनित जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर या समाजातील अनेक लोक आणखी जसे आहेत की यांचे जे काही आर्थिक उत्पन्नाचे स्रोत आहेत हे एक तर परंपरागत आहे, मॉडिफाय झालेले नाही, आणि परंपरागत असणाऱ्या तुटपुंज्या स्वरूपाच्या आर्थिक उत्पादनाच्या साधनांच्या आधारावर स्वतःचा चरितार्थ भागवण्या इतपत सुद्धा उत्पादन किंवा आर्थिक संपन्नता ही यांना लाभत नाही. आणि म्हणून अनेकदा आर्थिक समस्यांचा सामना यांना करावा लागतो. छोट्या छोट्या गरजांसाठी सुद्धा अनेकदा विवंचनेचा सामना करावा लागतो. आणि मग आपल्या मूलभूत गरजा जर पूर्णच होत नसतील तर पैशाची बचत ही लोक कशी करत असतील हा प्रश्न आपण करू शकत नाही. मला माहित आहे की अलीकडील कालखंडामध्ये एक चर्चा आपल्याकडे झाली होती आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सरकार 2014ला ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता, देशातील गोरगरिबांसाठी जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेमध्ये खाती उघडण्यासाठी. आजही तुम्ही पाहिलं असेल खेड्यांमध्ये एवढी सारी जागृती वगैरे होऊन सुद्धा आपल्या देशातील बहुतांश लोकांनी आजपर्यंत कधी बँकेची पायरी चढली नाही आणि बँकेत खातं त्यांचं उघडलेलं नाही. कारण का तर खातं उघडणं, सेव्हिंगमध्ये पैसे ठेवणं, बचत खात्यांमध्ये काही पैसे ठेवणं आणि बचतीपुरते पैसे त्यांच्याकडे शिल्लक राहणं असं आजपर्यंत कधी त्यांच्या हयातीमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून एक तर ज्या गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठीच जो पैसा आहे उपलब्ध होतो तो पैसा पुरत नसतो आणि याच्यातून यांची आर्थिक विवंचना समाप्त होऊन हे कुठेतरी पैशाची बचत करून आपल्या आर्थिक उद्धारासाठी बचत करून आपला आर्थिक उद्धार करून घेतात असं यांच्याकडून पाहायला आपल्याला मिळत नाही. म्हणून एवढ्या विवंचनेमध्ये ही लोक आपल्याला जगताना पाहायला मिळतात. आणि म्हणून आर्थिक प्रश्न यांचे जे आहेत मागासवर्गीयांचे ते खूप मोठ्या स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. आजही बहुतांश मागासवर्गीयांची स्थिती जर आपण पाहिली, लाख रुपयाच्या वर उत्पन्न यांचं आपल्याला पाहायला मिळतं. बहुतांश जे मागासवर्गीय आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत, हे ओबीसीच्या प्रवर्गातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि ज्यांच्याकडे शेती नाही ते शेतीशी संबंधित इतर व्यवसाय करतात. आणि आज आपल्याला माहित आहे आपल्या देशातील शेती ही कसा व्यवसाय आहे. तर शेती हा असा एक व्यवसाय आहे शेतकऱ्यांसाठीचा की जो दरवर्षी तो शेतकरी 100 टाकतो आणि त्याचे 60च होतो. म्हणजे जे नेहमीसाठी चालणारा घाट्यातला व्यवसाय आहे, पण हा घाट्यातला व्यवसाय केल्याशिवाय त्या शेतकऱ्यांचा उद्धार होताना किंवा त्याचा चरितार्थ चालताना दिसत नाही. वारंवार त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेतीत पिकासाठी, पीक घेण्यासाठी, बीज उत्पादन बीजाचं रोपण करण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. बी बियाण्यासाठी पासून फर्टिलायझर असेल, पेस्टिसाइड असेल, सीड्स असेल, या सगळ्यांसाठी तो पैसा खर्च करतो. आणि बहुतांश शेती आपल्या देशातील शेती निसर्गावर अवलंबून आहे.
आणि ज्यावेळेस पाऊस एखादा जरी कमी झाला तर हातावर आलेलं किंवा जवळ आलेलं पीक हा नाहीसं होतं किंवा त्याचं समाप्त होतं. किंवा अनेकदा आपण पाहतो की भरपूर काही पाऊस पडतो आणि ओला दुष्काळ होतो, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, किंवा अनेकदा सुगी खूप चांगली येते, पीक पण चांगलं पिकतं आणि मग मार्केटला त्याला भावच नसतो. तर ह्या सगळ्या समस्यांचा सामना या ओबीसी प्रवर्गातील असणाऱ्या लोकांनाच करावा लागतो. आणि म्हणून यांचे आर्थिक प्रश्न हे फार तीव्रतेनं अलीकडील काळात उत्पन्न झालेले किंवा विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा या ओबीसी प्रवर्गातील असणाऱ्या लोकांचे जर प्रश्न, आर्थिक प्रश्न पाहिले तर बहुतांश लोकांकडे राहण्यालायक पक्की घरं नाहीत. अनेकदा ह्या लोकांना बहुतांश आजही या समाजातील लोक कच्च्या घरांमध्ये आपलं जीवन व्यतीत करताना पाहायला मिळतात. उत्पादनाचे कायम स्रोत या लोकांकडे, आर्थिक स्रोत आपल्याला पाहायला मिळत नसतात. त्यानंतरही जी शेती आहे, बहुतांश शेतकरी आपण पाहतो की अल्पभूधारक म्हणून आज गणल्या जातात या ओबीसी प्रवर्गातील. ज्यांच्याकडे शेती आहे ते अल्पभूधारक आहेत आणि ज्यांच्याकडे शेती नाही त्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय करावा लागतो. आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करत असताना शारीरिक श्रम करून, रोजीमजुरीची कामं करून यांना जीवन चरितार्थ चालवावं लागतो. त्याच्या माध्यमातून मिळणारं जे अर्थार्जन असतं हे एवढ्या तुटपुंज्या स्वरूपाचं असतं की स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या किमान गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा अनेकदा यांना संघर्षाचा सामना करावा लागतो किंवा अनेक गरजांची पूर्तता न झाल्यामुळं त्या गरजांना सोडून आपलं जीवन जगावं लागतं, उपेक्षित होऊन जीवन जगावं लागतं. आणि असे अनेक प्रश्न या देशामध्ये या आपल्या इतर मागासवर्गीयांचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की या मागासवर्गीय समाजातील बहुतांश लोक आजही रोजी मजुरी करतात आणि खेड्यांमध्ये आजही आपण पाहतो की यांना मिळणारी जी रोजी असते ही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची असते. आज आपण पाहतो की शेतकऱ्यांनाही ती रोजी देणं पुरत नसतं आणि ती वाढवत नसतात. आणि यांना मिळणारी ही जी रोजी असते, यांच्या ह्या रोजीतून मिळणाऱ्या रोजीतून त्यांचा चरितार्थ भागताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून इतर मागासवर्गीयांच्या या समस्यांमध्ये यांच्या आर्थिक समस्या प्रमुख आहेत. कारण का कारण मार्फत विचारवंत म्हणतो की जो व्यक्ती, जो समूह, जो समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो तो समाज आपल्या असणाऱ्या इतर आवश्यक असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत किंवा समस्या आहेत, या समस्यांची उकल हे अधिक चांगल्या रीतीने करू शकतो. आर्थिक सक्षमता व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आपण नेहमी समाजामध्ये पाहतो किंवा म्हणतो, चर्चा करतो की पैशाशिवाय समाज म्हणजे पानही हलत नाही. म्हणजे तर आर्थिकदृष्ट्या संपन्नता आपल्याकडे नसेल, आपली आर्थिक सुबत्ता आपल्याजवळ नसेल किंवा आर्थिक सुबत्तेचा स्थिती जर आपली नसेल तर अनेकदा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. ज्याच्याकडे अधिक आर्थिक संपन्नता आहे त्याला आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची सहज आणि सोप्या पद्धतीने त्याला उपलब्धता करून घेता येते. भौतिक ज्या काही गरजा असतील त्या गरजा सहज त्याला पूर्ण करून घेता येऊ शकतात. म्हणजे आर्थिक संपन्नता ही व्यक्तीला सुखी, संपन्न, आनंदी, यथेच्छ, मनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आर्थिक संपन्नता ही आवश्यक असते. आणि ही संपन्नता, अशा प्रकारची संपन्नता ही मागासवर्गीयांच्या, इतर मागासवर्गीयांच्या जीवनामध्ये कधीच आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या खेड्यातील लोकांचा सर्वे करा, इतर मागासवर्गीय ओबीसीचे लोक आहेत असे त्यांचा एखाद्या वेळेस तुम्ही अंदाज घ्या किंवा एखाद्या वेळेस तुम्ही चर्चा करून पहा की असे कोणते मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय असतील की ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये एखादा ₹1,00,000 शिल्लक असतील. असं कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक मागासवर्गीय असे असतात की ज्यांच्याकडे खिशामध्ये ₹1 नसतो, अशा अवस्थेतही त्यांना अनेकदा जीवन जगावं लागतं. तर ह्या ज्या काही आर्थिक प्रश्न आहेत त्यांचे, ते आर्थिक प्रश्न यांच्याकडे उत्पादनाचे स्रोत ही त्रोटक असल्या कारणाने आणि आहे त्या उत्पादनाच्या स्रोतांच्या माध्यमातून यांच्या भौतिक गरजांची पूर्तता होत नाही, यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता होत नाही. म्हणून आर्थिक संपन्नता आणि सुलभता यांना प्राप्त होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून मागासवर्गीयांच्या, इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांमध्ये आर्थिक प्रश्न हे त्यांची तीव्रतेचे आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि हे प्रश्न जेव्हापर्यंत सुटणार नाही तेव्हापर्यंत या देशातील असणाऱ्या इतर मागासवर्गीयांची स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा ही सन्मानाची होईल असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून मागासवर्गीयांचा हा प्रश्न ज्वलंत आहे आणि या प्रश्नाची उकल करण्यासाठी म्हणून मंडल कमिशनची निर्मिती झाली होती. आणि त्या मंडल कमिशनने जे रिपोर्ट सादर केले त्या रिपोर्टवर अंमलबजावणी झाली नसल्यामुळं आजही त्यांचे प्रश्न सुटलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. तर उर्वरित राहिलेले देखील 2-3 मुद्दे आहेत ते आपण पुढच्या क्लासला घेऊ. इथपर्यंत समजलं का? माईक ओपन करा, इथे थांबू. इथपर्यंत समजलं का? कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा, 1 मिनिटाचा वेळ आहे. रुयारकर, दतारकर, ढोळे, वाडई, रेड्डी, जोगी, पुराणकर, रुयारकर, बोडे, फिरदोस, रंगरेज, प्रतीक, राजन हिरे, मयुरी, जांभूळकर. विचारा, काय विचारायचं विचारा, 1 मिनिटाचा वेळ. परीक्षा
परीक्षा 8 मार्चला होणार आहे. कंपल्सरी म्हणजे शक्यता आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करा. ठीक आहे. सर ऑनलाईन होणार आहे का? निश्चित काही नाही, पाहू आपण. बहुतेक ऑनलाईन शक्यता ऑनलाईन. थांबू आपण. चालेल. ठीक.